मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांची मायानगरी असणारे हे शहर व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानी म्हणजेच बॉलिवूड म्हणून ओळखले जाणारे प्रमुख शहर आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर सिटी ऑफ ड्रीम्स आणि कधीही न झोपणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर मुंबई शहर हे भारताचे न्यूयॉर्क म्हणूनही ओळखले जाते. मुंबईचा इतिहास हा कायमच अचंबित करणारा असतो. याच मुंबईतील 5 असे रोड आहेत जे मुंबईची शान आहेत. यातला एक रोड तर भारताचा आय-टी हब आहे, तर दुसरा रोड जगातील सगळ्यात महागड्या रस्त्यांपैकी एक मानला जातो. पण या 5 प्रमुख रस्त्यांच्या नावामागच्या रंजक आणि ऐतिहासिक गोष्टी काय आहेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. 7 बेटांच्या एकत्रीकरणापासून ते आजच्या आधुनिक कोस्टल रोडपर्यंतचा एक रंजक प्रवास म्हणजे मुंबईतील रस्त्यांचा इतिहास आहे. म्हणजे 7 बेटांचे एकत्रीकरण आणि पहिले रस्ते. अगदी सुरुवातीला मुंबई ही माहीम, वरळी, परळ, माझगाव, मुंबई, छोटा कुलाबा आणि कुलाबा अशा 7 स्वतंत्र बेटांमध्ये विभागलेली होती. पण ब्रिटिश भारतात आले आणि मुंबईमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. 1784 मध्ये गव्हर्नर विल्यम हार्नबी यांनी महालक्ष्मी आणि वरळीमधील खाडी बुजवून पहिला मोठा रस्ता बांधला. यामुळे समुद्राचे पाणी शहरात शिरणं थांबलं. बेटांच्या एकत्रीकरणाला सुरुवात झाली. पुढे 1803 मध्ये सायन कॉजवेने मुंबईला साष्टी बेटापासून जोडले. यानंतर 1845 मध्ये लेडी जमशेदजी जिजाबाई यांनी देणगीतून माहीम कॉजवे बांधला गेला. पुढे 1888 साली मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहरात नियोजनबद्ध रस्ते बांधण्यास सुरुवात झाली. यामध्ये डीएन रोड म्हणजे जुना हार्नबी रोड, जो 1890च्या दशकात एक भव्य हेरिटेज माईल म्हणून विकसित करण्यात आला होता. कारण 1860च्या दशकात किल्ल्याच्या भिंती पाडल्यानंतर काही रस्ते हे रुंद करण्यात आले होते, जेणेकरून वाढत्या व्यापारासाठी जागा उपलब्ध होईल. आणि अशा प्रकारे मुंबईत असे 5 रोड बांधण्यात आले की ते आज मुंबईची ओळख बनले आहेत. यातला पहिला रोड आहे अल्टा माउंट रोड. हा रोड फक्त मुंबईमधलाच नाही तर जगातील सगळ्यात महागड्या आणि उच्चभू रोडपैकी एक मानला जातो. या रोडचं अधिकृत नाव आहे SK बर्वे मार्ग. पण जगभरात आजही हा रोड अल्टा माउंट रोड या नावानंच ओळखला जातो. दक्षिण मुंबईतील कंबाला हिल परिसरात येणारा हा रोड भारताचा बिलियनियर्स रोड आहे, कारण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची घरं याच रोडवर येतात. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचं जगप्रसिद्ध 27 मजली अँटिलिया हे घर याच रस्त्यावर आहे. याशिवाय कुमार मंगलम बिर्ला, राधाकृष्णन दमानी आणि अनेक मोठे बिझनेसमन याच परिसरात राहतात. खरं तर ब्रिटिश काळापासून हा रोड महत्त्वाचा राहिला आहे. याचं कारण इथे अनेक जुने आणि भव्य बंगले होते, पण आता त्यांची जागा आलिशान टॉवर्सनी घेतली आहे. त्यामुळे हा रोड रिअल इस्टेटच्या बाबतीत जगातील टॉप 10 महागड्या रस्त्यांच्या यादीत येतो. तर यानंतरचा दुसरा रोड आहे डीएन रोड म्हणजेच दादाभाई नौरोजी रोड. हा रोड मुंबईमधील फोर्ट या व्यापारी केंद्राचा एक महत्त्वाचा कणा मानला जातो. ब्रिटिश काळात याला हार्नबी रोड असंही म्हटलं जात होतं. पण 1850च्या दशकात किल्ल्याच्या भिंती पाडल्यानंतर या रोडचा मोठा विस्तार झाला. या रोडवर व्हिक्टोरियन, गोथिक आणि निओ क्लासिकल शैलीतील अनेक ऐतिहासिक इमारती आजही आहेत. आणि या इमारतींच्या दर्शनी भागावर असलेले सुंदर आर्केड्स पायी चालणाऱ्यांच्या सुविधेसाठी खास डिझाईन केलेले आहेत असं सांगितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिकेची इमारत आणि फ्लोरा फाउंटन आणि जे स्कूल ऑफ आर्ट या वास्तू याच रोडवर आहेत. यानंतरचा तिसरा महत्त्वाचा रोड आहे तो म्हणजे ग्रँट रोड. दक्षिण मुंबईमधला हा भाग एक गजबजलेला व्यावसायिक आणि रहिवासी भाग आहे. या रोडचं नाव तत्कालीन बॉम्बेचे माजी गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांच्यावरून ठेवण्यात आले. हा रोड जुन्या वाड्यांसाठी आणि पारशी संस्कृतीच्या खानाखुणांसाठी ओळखला जातो. पूर्वी हा रोड अनेक जुन्या चित्रपटगृहांसाठी प्रसिद्ध होता. तर या रोडवरची बी मेरवान ही ऐतिहासिक बेकरी मावा केकसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. यानंतरचा चौथा रोड आहे तो म्हणजे लॅमिंग्टन रोड म्हणजेच डॉक्टर दादासाहेब भरमडकर मार्ग. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि IT वस्तूंच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक म्हणून या रोडला ओळखलं जातं. म्हणूनच या रोडला IT हबही म्हटलं जातं. इथं कम्प्युटर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, जुन्या रेडिओचे सुट्टे भाग आणि आधुनिक गॅजेट्स अगदी स्वस्त मिळतात. 1964 मध्ये या रोडचे अधिकृत नाव बदलून डॉक्टर दादासाहेब भरमडकर मार्ग असं करण्यात आलं होतं. पण तरीही आज या रोडला लोक लॅमिंग्टन रोड म्हणूनच ओळखतात. तर यानंतरचा शेवटचा 5वा रोड आहे तो म्हणजे पेडर रोड.
जो दक्षिण मुंबईमधला अत्यंत उच्चभ्रू आणि महत्त्वाचा रोड समजला जातो. या रोडचे अधिकृत नाव डॉक्टर गोपाळराव देशमुख मार्ग असं आहे. इथं मुद्दाम एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे डॉक्टर देशमुख हे स्वतंत्र भारतातील मुंबईचे पहिले महापौर आणि भारतीय वैद्यकीय परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. साल 1879 चे नगरपालिका आयुक्त W.B. पेडर यांच्या नावावरून याला पेडर रोड असं नाव देण्यात आलं होतं. हा रोड दक्षिण मुंबईतला कॅम्पस कॉर्नर पासून सुरू होऊन पुढे हाजी अली चौकापर्यंत जातो. इतकंच नाही तर हा रोड मलबार हिल आणि कंबाला हिल या दोन श्रीमंत परिसरांना जोडणारा मुख्य रोड आहे आणि मुंबईतला पहिला उड्डाण पूलही याच रोडवर कॅम्पस कॉर्नर इथे बांधण्यात आला होता. तर अशा प्रकारे मुंबईतले हे 5 प्रमुख रोड मुंबईची शान आहेत. दरम्यान हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.